ही दृश्य आपण चाकणमध्ये पाहतोय। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। आज सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती आणि त्याच पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाला शरद पवार आणि छगन भुजबळ हे कार्यक्रमानिमित्तानं एकत्र आलेले आहेत, एकाच मंचावर दिसतात। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत चाकणमधली। या ठिकाणी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। आज सावित्रीबाई फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती आहे आणि त्याच चाकणमधल्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमासाठी म्हणून एकाच गाडीनं सध्या शरद पवार आणि छगन भुजबळ रवाना होत आहेत। अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुनील टिंगरे यांच्याकडून। सुनील, आपण दृश्य पाहतोय एकाच गाडीतून आता शरद पवार, छगन भुजबळ, हजार कोल्हे असतील हे ज्या ठिकाणी अनावरण होणार आहे त्या ठिकाणी जात आहेत, काय नेमकं? आपले प्रतिनिधी सुनील ठिगळे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सुनील, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? दृश्य आपण पाहतोय नक्कीच आपण पाहतो की खरं तर आज पुण्यातील खेड तालुक्यातील चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऋतुराज फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती अनावरण आहे ते शरदचंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि याच कार्यक्रमामध्ये अध्यक्षस्थानी छगन भुजबळ हे असणार आहे। त्यामुळे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावरती आज येणार आहे। एकंदरीत आपण पाहिलं की मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना छगन भुजबळ यांना मंत्रिपदामध्ये सामील केलं नाही, त्यामध्ये कुठेतरी नाराज होते आणि त्याचाच नाराज असताना दूर त्यांनी सरकार बोलून दाखवलं होता, व्यक्त झाले होते। त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार अशा चर्चेला पत्ता उदाहरण आलं होतं। मात्र एकंदरीत त्यामध्ये आपण पाहिलं की छगन भुजबळ हे परदेशवारीमध्ये गेले आणि परदेशवारी करून आल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी त्यांचा जो कार्यक्रम आहे तो चाकण या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। त्या कार्यक्रमात त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं। मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने पाहतो की या कार्यक्रमात ज्या शुभ हस्ते आहेत ते शरदचंद्रजी पवार असणार आहेत आणि त्याचसोबत या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून छगन भुजबळ आहेत। एकंदरीत त्याचा सध्या शरद पवार दाखल झाल्यानंतर ते येथील माजी आमदार राम कांदे यांच्या घरी थांबले होते, कारण की छगन भुजबळ यांना येण्यासाठी थोडासा कालावधी लागला। मात्र काही वेळानंतर छगन भुजबळ आले, ते दोघेही एका माजी आमदार राम कांदे यांच्या घरामध्ये खरं तर त्यांच्यामध्ये चर्चा झाली। आता या ठिकाणी पाहतो की ज्या पुतळ्याचं अनावरण आहे ते अनावरण या ठिकाणी होणार आहे आणि अनावरण होत असताना शरद पवार आणि छगन भुजबळ हे दोघेही आपल्याला एकाच व्यासपीठावर पाहायला मिळत आहे। नक्कीच एकीकडे छगन भुजबळ नाराज आहेत, अशातच भुजबळ यांनी आज फडणवीसांसोबत एकत्रच एका गाडीनं प्रवास केलेला होता। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं जो कार्यक्रम होणार होता त्या नायगावच्या स्थळी ते एकत्र त्या ठिकाणी गेलेले होते फडणवीसांसोबत आणि दुसरीकडे आज या ठिकाणी सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। चाकणमध्ये हा कार्यक्रम आहे आणि याच चाकणमधल्या कार्यक्रमात छगन भुजबळ, शरद पवार एकाच मंचावर आपल्याला पाहता येत आहेत। अमोलजी कोल्हे साहेब आपल्या विभागाचे सन्मानित खासदार उपस्थित आहेत। आपल्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे सन्मान नवनिर्वाचित आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो। त्यांच्या समोर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व खऱ्या अर्थानं ज्यांची पावलं पुन्हा एकदा सोड पावलं झाली या ठिकाणी लाभलेली आहेत ते लोकनेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात सर्वांनी स्वागत करायचं आहे। त्याचबरोबर ज्येष्ठ नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। या ठिकाणी पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण संपन्न झालं, सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। बोला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, बोला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, जय ज्योती, जय ज्योती। याची देही याची डोळा पाहिला आनंदाचा सोहळा। खऱ्या अर्थानं शिक्षणाचे जनक राहिलेल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिन आणि याच दिनाचा औचित्य साधून आणि खऱ्या अर्थानं पूर्णाकृती असा पुतळा अनावरण करत असताना अभिमान वाटतो तुम्हा सर्व खेड तालुक्यातील सर्व वासियांना आणि खऱ्या अर्थानं चाकण वासियांना देखील शरदचंद्रजी पवार साहेबांच्या
शुभ हस्ते आजचा हा अनावरण सोहळा संपन्न होत असताना अभिमान वाटेल सांगण्यासाठी 2001 मध्ये या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, त्याचबरोबर या ठिकाणी राजगुरुनगर याही ठिकाणी पुतळ्याचं अनावरण झालं आणि आज पुन्हा एकदा आपल्या देशाचे लोकनेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी संपन्न होत आहे आणि यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून निमंत्रण दिलं गेलं ते महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्ट साखर मंडळ सन्माननीय विधायकराव अध्यक्ष मान्य खजिनदार राम महादू गोरे, श्री गणेश दर्वी सह खजिनदार हे दृश्य आपण पाहतोय चाकणमधली क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण इथे पार पडलेलं आहे आणि याच कार्यक्रमासाठी म्हणून शरद पवार